हे चांगलं आहे। स्वतः घरच्या माणसांना संकटात टाकायचं आणि नंतर देवाला पाया पडायची नाटकं करायची। हा सगळा खोटेपणा करताना जरा सुद्धा काही वाटत नाही ना तुला? आम्ही काय बी केलं तरी तुम्हाला त्यात खोटेपणाच दिसतोय। काय करणार आता आम्ही? जाऊ दे, सवय झाली आम्हाला सगळ्या। खोट्याला खोटं नाही तर काय म्हणणार? तुझं प्रेम, तुझी माया, तुझी नाती सगळं खोट आहे। खोटारडी बाई आहेस तू। अजून काय? अजून काय असेल तर बोलून घ्या। बोलायचं सोड, तुझं तोंड बघायची इच्छा नाहीये मला। फक्त एवढंच सांगायला आलोय, तू जे हे सुरू केलंस ना, हे मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही। अधिपतीचा संसार मी तुला मोडू देणार नाही। हे नोटीस वगैरे सगळं खोटं आहे हे मी सिद्ध करून दाखवेन। नोटीस खोटी असती तर ती अधिपतींना मिळाली नसती। म्हणजे तुमच्या सुनबाईंनी अधिपतींना पण एक नोटीस पाठवली आहे। एक घराकडे नोटीस पाठवली, एक फॅक्टरीत। बघा वेगळं होण्यासाठी त्यांना केवढी घाई झाली आहे ती। बघा तुमची शिकलेली सुनबाई काय काय करते ते। शक्य नाही, अक्षरा असं करणं शक्यच नाही। अक्षराला डिवोर्स हवाय असं होणारच नाही। तिचं प्रेम आहे अधिपतीवरती, का नोटीस पाठवेल त्याला? हो भास्कर त्यांची वकिली हे बघा, आमच्या थोबाडावर फेकून मारले त्यांनी। ती काडी मोडची नोटीस आहे। नाही नाही अधिपती, हे शक्य नाही। हे काहीतरी फ्रॉड आहे हा। अहो पत्रिका वाटल्यावर तुमची सुनबाई जिथं तिथं नोटिसा पाठवायला लागल्या आणि तुम्ही काय म्हणताय शक्य नाही? असा कधी विचार बी केला नव्हता, ते करून दाखवले तुमच्या सुनबाईंनी। आता घरात नोटीस पाठवून त्यांचं काही समाधान झालं नाही म्हणून त्यांनी फॅक्टरीत पण नोटीस पाठवली। इथे मी पाठवली होती का नोटीस? हा मग काय तर, आम्ही म्हणून तर तुम्हाला ताबडतोब फोन केला आणि घरला बोलून घेतलं। तुमचा फोन तुमच्याकडे नव्हता, ओंक्याने घेतला होता। त्याला सांगितलं आम्ही ताबडतोब अधिपतीनं घरला पाठव म्हणून। हे असं सुनबाईंनी करायला नगं होतं। आता नवरा बायको मध्ये काही भांडण होत नाही हा। आता आमचं बघा, पण काय कुणी लगेच काडीमोड घेतय काय? आम्हाला खरंच वाटत नाही सुनबाईंनी असं काही केलंय। मला बी खरं वाटत नाही। आता भेटल्या होत्या तेव्हा चांगलं बोलल्या। आता उलट मी तर विचार करत होते असनी जाऊन भेटायचं, बोलायचं, चांगलं घेऊन यायचं, भांडणं मिटवायची। हे घरला परत घेऊन यायचा विचार करत होतो मी। हे काय पाठवले तुम्ही? त्यांना हेच हवं होतं वाटतं, म्हणूनच त्या घर सोडून निघून गेल्या।